विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो आपला शेकडेवारी हा पाठ क्रमांक 12 आहे त्याच्यामधील सराव संच 30 याबद्दल माहिती घेणार आहोत. म्हणजे याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचं शेकडेवारीत रूपांतर करणे, शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर करणे या संदर्भात एक व्हिडिओ पाहिलेला आहे, जो की आपल्याला सेमी आणि मराठी या दोन्ही माध्यमांच्या मुलांसाठी घेतलेला होता. आता त्या पुढील व्हिडिओ म्हणजेच सराव संच 30 आणि याच्यामध्ये शाब्दिक उदाहरण आहे. त्यापैकी पहिलं शाब्दिक उदाहरण, एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले. म्हणजे शबानाची एकूण 800 गुणांची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये तिला एकूण 736 गुण मिळाले. यावरून आपल्याला शबानाने किती टक्के गुण मिळवलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. तर आपण गुणोत्तर आणि प्रमाण या पाठातील माहितीप्रमाणे आपल्याला जे माहिती नाहीये ते आपण x% मानून किंवा a मानू अशा पद्धतीने पण आपल्याला गुणोत्तर व प्रमाण या पाठाच्या पद्धतीप्रमाणे पण हा प्रश्न सोडवता येईल. डायरेक्टली तुम्हाला जर पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी शेकडेवारी काढायची असेल तर ती सुद्धा काढता येईल, कारण आपल्याला टक्केवारी काढायची म्हणजे एकूण किती मार्काची परीक्षा आहे तो छेद घेतो आपण, त्यापैकी मिळालेले जे गुण आहेत ते अंशस्थानी घेतो आणि आपण त्याला 100 ने गुणतो. अशा पद्धतीने सुद्धा आपण टक्केवारी शेकडेवारी काढतो. तर आपण हे उदाहरण दोन्ही पद्धतीने पाहूया. पहिल्यांदा आपण शबानाला किती टक्के गुण मिळालेले आहेत ते आपण माहित नसलेल्या उत्तरासाठी किंवा जे आपल्याला काहीच माहित नाही त्यासाठी माहित नसलेल्या ह्याच्यासाठी आपण एखादं अक्षर कुठलंही मानून पण ते उदाहरण सोडवू शकतो. उदाहरणार्थ समजा शबानाला परीक्षेत x% गुण मिळाले. आपल्याला माहिती नाही शबानाने किती टक्के गुण मिळवलेले आहेत ते, म्हणून आपण माहित नसलेल्या संख्येसाठी चलाचा वापर केलेला आहे. x हे आपण चल म्हणून घेतलेला आहे. x% गुण मिळाले असा अर्थ आपण अभिप्रेत केलेला आहे, समजलेला आहे. मग आता त्यानुसार शबानाची एकूण 100% गुणांची परीक्षा आहे. हे 100 शेकड्याला तिला किती टक्के शेकड्याला किती गुण मिळाले हे काढायचे, म्हणजे 100 ला किती मिळाले हे काढायचे. मग आपण 100 ला तिला x गुण मिळाले असं समजलंय, म्हणून x अंशस्थानी घेतला बरोबर तिची एकूण किती गुणांची परीक्षा आहे 800 गुणांची. हे 800 त्यापैकी तिनं मिळवलेले किती गुण आहेत 736. मग याला आपण तिरकस गुणाकाराच्या पद्धतीनेही सोडवू शकतो किंवा डावी बाजू त्याच्यामध्ये असणारा छेदस्थानी असलेला अंक किंवा भागाकारामध्ये असलेला जो अंक आहे तो उजव्या स्थानी जर आपण पुढे घेतला तर तो भागाकाराऐवजी गुणाकारामध्ये होतो. हे सुद्धा तुम्हाला समीकरणे या पाठामध्ये सुद्धा झालेलं आहे. म्हणून देअरफॉर किंवा म्हणूनचं चिन्ह आपण इथे लिहायचंय. म्हणून x बरोबर हे 736 अंश छेद 800 गुणिले 100. परत हे 2 शून्य आणि हे 2 शून्य आपल्याला कमी करता येतील. हा अंशस्थानचा अंक आहे आणि हा छेदस्थानचा अंक आहे. म्हणजेच आपण 10 पाड्याने भागू शकतो. आपण ह्याला इथला 1 शून्य इथला 1 शून्य कमी केला, परत इथला 1 शून्य इथला 1 शून्य कमी केला. आता 8 ने 736 ला भागायचे. 8 1 8
एकावर 6 16, परत 8 ने 16 ला भागायचे, 8 दुने 16. देयरफॉर किंवा म्हणून x बरोबर 92. याचा अर्थ असा झाला की शबानाला परीक्षेत x% म्हणजेच x ची किंमत काय आली आपली 92% गुण मिळाले. मग हा शाब्दिक उदाहरणाचा भाग असल्यामुळे खाली तुम्हाला पूर्ण वाक्य लिहावं लागेल. शबानाला 92% गुण मिळाले. 92% गुण मिळाले. हे अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. परत आपल्याला जर आणखी वेगळ्या पद्धतीने सोडवायचं असेल, हे ऑर मध्ये सांगतो तुम्हाला. डायरेक्टली आपण शबानाला किती टक्के गुण मिळाले हे जर आपल्याला काढायचं असेल, असं समजा म्हणून x मानून न करायचं असेल तर आपण शबानाला मिळालेले शेकडा गुण बरोबर अशा पद्धतीने ही मांडणी करू शकतो. शबानाला मिळालेले शेकडा गुण. शेकडा म्हणजेच काय? टक्के. मग आपण शेकडा शब्द लिहिल्यामुळं टक्केचं चिन्ह लावायची गरज नाही आता आलेल्या उत्तराला. मग आता शेकडा गुण काढायचे. त्याची एकूण 800 गुणांची परीक्षा आहे. मग 800 हा छेद, तिने मिळवलेले गुण आहेत 736 आणि शेकडा काढायचा आहे, टक्के काढायचे म्हणजे आपण 100 ला किती गुण आहेत ते काढायचं म्हणलं की 100 ने गुणायचं असतं. तुमची सुद्धा 7 विषयांची परीक्षा असेल, 9 विषयांची परीक्षा असेल तर 9 विषयांचे एकूण गुण किती आहेत ते छेदस्थानी लिहावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला त्या 9 विषयामध्ये किती गुण मिळालेले आहेत त्या सर्व 9 विषयामध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज करून ती अंशस्थानी लिहावी लागेल आणि परत त्याला 100 ने गुणावं लागेल. म्हणजे तुम्हाला तुमच्या वर्गाची, कोणत्या वर्गात आहात त्या वर्गातील गुणांची टक्केवारी काढता येते. मग आता इथं 800 पैकी 736 गुण मिळाले. आपण 100 ने गुणायलो, परत हे 2 शून्य, हे 2 शून्य आपल्याला कमी करता येतील कारण 10 च्या टेबलने दोघालाही भाग जातो. परत 8 ने 736 ला भाग दिल्यानंतर किती येतं हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे की 8 ने 736 ला कितीचा भाग बसतो? हे 92 चा. म्हणजे शबानाला मिळालेले शेकडा गुण किती? 92. परत पुन्हा खाली हेच वाक्य, शबानाला 92% गुण मिळाले. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे उदाहरण सोडवू शकता. त्याचबरोबर दुसरं उदाहरण आहे शाब्दिक उदाहरण. दहीहंडा गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत. दहीहंडा एक गाव आहे आणि त्या गावामधील शाळेमध्ये एकूण 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते. तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते आणि किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही? मग आता सर्व मुलांच्या लक्षात आलं असेल की या शाळेचे एकूण विद्यार्थी आहेत 500, त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येतं आणि मग 350 विद्यार्थी जर ते पोहत असतील तर किती टक्के विद्यार्थी त्या शाळेचे पोहतात आणि किती टक्के विद्यार्थी शाळेचे त्या पोहत नाही, पोहता येत नाही, असे दोन्ही पण टक्केवाऱ्या काढायच्या आपल्याला. मग सुरुवातीला आपण पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढू. ह्या दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढू शकता आणि एक जरी टक्केवारी काढली तर ही एकूण 100% पैकी किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येतं हे उत्तर आल्यानंतर तेच उत्तर आपण जर 100 मधून वजा केलं तर राहिलेली जी टक्केवारी आहे ती न पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांची असते. म्हणून सुरुवातीला आपण पोहता येणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती टक्के होतात ते काढूया. मग आपण हे समजा 500 विद्यार्थी आहेत. 500 पैकी 350 विद्यार्थी पोहतात. 350 पैकी 350 विद्यार्थी पोहतात. मग 350 पैकी 350 विद्यार्थी पोहतात. 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 350 पैकी 350 विद्
पोहता येणारे विद्यार्थी 1% आहेत असे मानू म्हणून लिहा किंवा समजा म्हणून लिहिल्यामुळे आपण मानू हा शब्द वापरायची गरज नाही. समजा पोहता येणारे विद्यार्थी 1% आहेत. मग 1% आहेत म्हणून a/100 100 पैकी 1% विद्यार्थी पोहू शकतात. बरोबर एकूण 500 विद्यार्थी आहेत त्या शाळेचे म्हणून हा छेद काय केला 500. त्या शाळेत 500 विद्यार्थी एकूण त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येतं. मग 350 विद्यार्थी हा अंश घ्यावा लागेल. परत या ठिकाणी आपण जसं x एका बाजूला आणि उजव्या बाजूला अंश छेद रूपात असलेला अपूर्णांक आणि त्याला 100 ने गुणलेला आहे अगदी त्याच पद्धतीने हे भागाकाराने 100 पुढे गुणाकारामध्ये जाणार आहे. डावीकडचे उजवीकडे जाणार आहे. म्हणून a बरोबर 350 छेद 500 गुणिले 100. परत हे 2 शून्य आणि हे 2 शून्य आपल्याला कमी करता येतील. दोघांना 10-10च्या पाड्याने 2 वेळा भाग देता येईल आपल्याला. एकदा 10च्या पाड्याने भाग दिल्यानंतर इथला 1 शून्य इथला 1 शून्य कमी होईल. परत आणखी 10च्या पाड्याने भाग दिल्यानंतर इथला 1 शून्य इथला 1 शून्य कमी होईल. मग आता 5 आणि वर आहे 350. 5 ने 350 ला भाग द्यायचं. 5 येते 5. परत 5 होतं 35 आणि 5 शून्य 0. म्हणून a बरोबर किती टक्के 70%. मग हे 70% आलेले आहे ते a ची किंमत आहे. मग a काय आपण समजलं होतं की पोहता येणारे विद्यार्थी. मग पोहता येणारे विद्यार्थी किती आहेत 70%. आणि न पोहता येणारे किती राहिले मग पोहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची पोहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी बरोबर. आता एकूण विद्यार्थी 100% असतात. मग 100% पैकी 70% विद्यार्थी पोहू शकतात. मग आता एकूण 100% वजा पोहता येणारे वजा करायचे आपल्याला 70%. मग किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही हे वजाबाकी केल्यानंतर लक्षात आलं असेल तुमच्या की 100% मधून 70% वजा केले 30%. पोहता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती आहे मग 30%. खाली शाब्दिक उदाहरण असल्यामुळे खाली माहिती लिहा. बघा त्या शाळेत पोहता येणारे 70% व पोहता न येणारे 30% विद्यार्थी आहेत. म्हणजे पोहता येणारे 70% आणि न पोहता येणारे 30% विद्यार्थी आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या शाळेतील पोहू शकणाऱ्या आणि न पोहणाऱ्या या दोन्ही विद्यार्थ्यांच्या गुणांची म्हणजेच संख्येची टक्केवारी काढता येते. तिसरा प्रश्न म्हणजे तिसरं शाब्दिक उदाहरण पहा. प्रकाशने शेतातील 19,524 शेत जमिनीपैकी 75% जमिनीत ज्वारी पेरली.
म्हणजे प्रकाशकडे एकूण 19,500 चौरस मीटर एवढी शेत जमीन आहे आणि त्यापैकी सर्व जमिनीमध्ये त्यानं ज्वारी पेरलेली नाही, तर 75% जमिनीत फक्त ज्वारी पेरलेली आहे. ह्या एकूण भूभागाच्या 75% जमिनीत प्रकाशने ज्वारी पेरली. तर त्याने किती चौमी जागे ज्वारी पेरली? म्हणजे ज्वारी पेरलेला जो जमिनीचा भूभाग आहे तो किती आहे हे विचारले. आपल्याला शेकडा दिलेला आहे, टक्केवारी दिलेली आहे, किती टक्के भागात ज्वारी पेरलेली आहे ही माहिती दिलेली आहे. आता त्या टक्केवारीवरून आपल्याला काय काढायचे? किती जमिनीमध्ये ज्वारी पेरलेली आहे, किती चौमी जागे. मग आपल्याला हे माहित नाही, त्यासाठी आपण x समजून या पद्धतीने काढणार आहोत. समजा प्रकाशने x चौमी जागे ज्वारी पेरली. x चौमी जागे ज्वारी पेरली म्हणजे आपल्याला माहिती नाहीये की किती जागेमध्ये त्याने ज्वारी पेरलेली आहे. फक्त टक्केवारी दिलेली आहे की त्याच्या एकूण शेत जमिनीपैकी 75% भागामध्ये त्याने ज्वारी पेरलेली आहे. मग आपल्याला x चौमी जागे ज्वारी पेरली असं आपण मानलेलं आहे. त्यावरून एकूण किती चौमी जागा आहे, शेत जमीन किती आहे? 19,500 चौरस मीटर एवढी प्रकाशची जमीन आहे. त्यापैकी x चौमी जागेत x चौमी जमिनीमध्ये त्याने ज्वारी पेरली म्हणून x आपण अंश स्थानी घेतला. बरोबर त्याने त्याच्या शेत जमिनीत किती टक्के ज्वारी पेरली आहे? 75%. आता 75% म्हणजे सर्वांच्या लक्षात आलं असेल की शेकड्याला 75 आहे. शेकडा 75 म्हणजेच 75/100. शेकडा 75 लाच आपण कसं लिहितो? 75/100. मग आता हा छेदस्थानी म्हणजेच भागाकारामध्ये असलेला अंक पुढे कसा जाईल? गुणाकारामध्ये. ते म्हणून x बरोबर 75/100 गुणिले हे 19,500. परत हे 2 शून्य आणि हे 2 शून्य आपल्याला कमी करता येतील. 75 गुणिले 195 याचा आपल्याला गुणाकार करावा लागेल. x बरोबर हा गुणाकार किती होतो बघा, रफ कागदावरती सुद्धा तुम्ही करू शकता. मग आता 195 गुणिले 75. मग 75 च्या ऐवजी आपण अगोदर 5 ने गुणतो. 5 5 25 ला 5, परत हातचे 2, 5 9 45 आणि हातचे 2 47, परत हातचे 4, 5 1 5 आणि ते 4 9. परत दशक स्थानच्या अंकाने गुणत असताना आपण एकक स्थानी काय करतो? 0 लिहितो. हे परत 7 5 35, 35 ला 5, परत हातचे 3, 5 9 45, हे सॉरी 7 5 35 ला 5 हातचे 3, 7 9 63 आणि 3 66, 66 ला आपण 6 घेतो. परत हातचे 6, 7 1 7 आणि 6 13. परत यांची बेरीज करतो आपण. हे 5 अशी 5, 7 आणि 5 12 ला 2, परत हातचा 1 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, परत हातचा 1 3 आणि 1 4 आणि 1 अशी 1. तर हे आपलं उत्तर आलेलं आहे 14,625. आणि हे चौमी असल्यामुळं चौरस मीटर हे त्याचे एकक लिहायला विसरायचं. x आपण काय मानलेला आहे? प्रकाशने x चौमी जागेत ज्वारी पेरली. x चौरस मीटर म्हणजे 14,625 चौरस मीटर. मग आपल्याला खाली पूर्ण वाक्यात उत्तर लिहावं लागेल. प्रकाशने 14,625 चौरस मीटर, त्यालाच आपण शॉर्ट मध्ये चौमी लिहितो, जागेत
ज्वारी पेरली. हा झाला तिसरा प्रश्न, म्हणजे तिसरं शाब्दिक उदाहरण झाले. त्याचबरोबर आता पुढे चौथं, सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. म्हणजे सोहमच्या वाढदिवसा निमित्त त्याला एकूण 40 मेसेजेस प्राप्त झाले. त्यापैकी 90% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. म्हणजे फक्त वाढदिवसाचं अभिनंदन करणारे 90% मेसेजेस. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले? म्हणजे आता 90% प्रमाण हे शुभेच्छा वाढदिवसाचे आलेले आहे आणि राहिलेलं प्रमाण किती टक्के राहिले हे तुमच्या लक्षात आलं असेलच, 10%. 10% प्रमाण फक्त त्याला वाढदिवसा व्यतिरिक्त मेसेज आलेले आहेत, शुभेच्छा व्यतिरिक्त मेसेज आलेले आहेत. मग आपल्याला विचारले काय, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले? म्हणजे आपल्याला मेसेजची संख्या विचारली, वाढदिवसाचे सोडून बाकीचे किती मेसेजेस आले हे विचारलेलं आहे. मग आता आपल्याला हे 90% मेसेजेस वाढदिवसाचे आहेत. मग शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेज किती? आपण इथं वाढदिवस शुभेच्छा बरोबर हे 90% मेसेजेस वाढदिवस शुभेच्छा. आता शुभेच्छा व्यतिरिक्त मेसेजेस. आता हे 100% मधून जर 90% वजा केले तर 10% हे शुभेच्छा व्यतिरिक्त मेसेज आलेले आहेत सोहमला. हे 100% वजा 90% म्हणजेच वजाबाकी किती येणार? 10%. एवढे मेसेजेस हे त्याला शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले आहेत. हे टक्केवारीमध्ये आपण काढलेले. काही मुलांना वाटेल की लगेच उत्तर आलं, तसं नाही. तर आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले, मेसेजेस किती आहेत शुभेच्छा व्यतिरिक्त हे आपल्याला विचारायचं. त्याला शुभेच्छा न देणारे मेसेजेस किती आहेत हे काढायचं. तर आपण टक्केवारी काढली. आता खाली आपण समजा सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेजेस X आहे. म्हणजे आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेजेस विचारलेले आहेत ते आपल्याला माहित नाही, म्हणून आपण X समजते, X आहेत असं मानलेलं आहे. मग आता गुणोत्तर म्हणून हे 10% मेसेजेस आहेत हे सर्वांच्या लक्षात आले. परत आपण X संख्या मानलेली आहे की वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेजेस X आहे. मग एकूण मेसेज किती आहेत, एकूण त्याला किती प्राप्त झाले मेसेज? 40. मग हे 40 पैकी आपण शुभेच्छा व्यतिरिक्त X आहेत असं समजले. हे 40 पैकी X बरोबर. आणि त्याची टक्केवारी किती आहे इथं? 10%. म्हणून हे 10/100. म्हणून X बरोबर 10/100 हे भागाकारामध्ये असणारे 40 पुढे गुणाकारामध्ये. परत हा एक 0 इथला वरचा एक 0 कमी करता येईल. परत इथं राहिलेला एक 0 ह्या 40 वरचा एक 0 म्हणजे राहिले काय
4 1 गुणिले 4 म्हणजे 4 4 1 4 म्हणून x बरोबर किती आलं 4 x तुम्ही काय समजलेला आहे समजा सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेजेस x आहे म्हणजेच किती आहे 4 मग खाली तुम्ही पूर्ण वाक्यात लिहा शुभेच्छा व्यतिरिक्त शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेजेस 4 आहे शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेजेस 4 आहे अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो आणखी वेगळ्या पद्धतीने सुद्धा हे उदाहरण सोडवता येईल तुम्हाला ते कसं की हे वाढदिवस शुभेच्छा देणारे 90% मेसेज आहेत ही टक्केवारी शुभेच्छा व्यतिरिक्तची काढून 10% आले म्हणून पण सोडवता येईल आता सोडवल्याप्रमाणे दुसरं एकूण मेसेजेस 40 आहेत परत ह्या 40 मेसेजेस वरून पण सोडवता येईल तुम्हाला 90% 40 काढायचं परत ती संख्या येईल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या मेसेजेसची 36 परत ती 36 संख्या आल्यानंतर एकूण मेसेजेस मधून म्हणजे 40 मधून ते 36 वजा करावे लागतील म्हणजे शुभेच्छा व्यतिरिक्त आलेले मेसेजेसची संख्या 4 तुम्हाला त्या पद्धतीनेही काढता येईल अशा पद्धतीने दोन्ही प्रकारे हे उदाहरण तुम्हाला सोडवता येईल आता सराव संचित मधील उदाहरण क्रमांक 5 व आपण पाहणार आहोत शाब्दिक उदाहरण क्रमांक 5 एका गावातील 5675 लोकांपैकी 5448 लोक साक्षर आहेत तर गावाची साक्षरता किती टक्के आहे मग या उदाहरणामध्ये तुम्हाला त्या गावाची एकूण 5675 लोकसंख्या आहे आणि त्यापैकी 5448 लोक साक्षर आहेत मग साक्षरतेचं प्रमाण हे किती टक्के आहे हे आपल्याला काढायचं मग आपल्याला ही टक्केवारी माहित नाही म्हणून आपण x तरी मानतो a तरी मानतो असं कुठलेही एखादा अक्षर मानायचं मग आता समजा गावाची साक्षरता x% आहे या गावाची साक्षरता x% आहे x% आहे म्हणजे 100 ला x आहे आपल्याला माहित नाही काढायचे ते म्हणून आपण x मानले मग हे म्हणून 100 पैकी x आहे 100% पैकी x% आहे म्हणजे x अंश छेद 100 बरोबर परत त्या गावाची एकूण लोकसंख्या किती आहे 5675 त्यापैकी किती लोक साक्षर आहेत 5448 हे अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करता येईल परत हे भागाकारामध्ये असणारे 100 पुढे गुणाकारात जाणार आहेत म्हणून x बरोबर 5448 अंश छेद 5675 गुणिले 100 परत इथे 00 आपल्याला कमी करता येण्यासारखे अंक नाही मग आपण 25 चा पाढा सर्वांना पाठ असेल मग 100 आणि हे 75 एकक स्थानी 5 आहे हे दोन्ही अंक 5 ने तर भाग जाणारे आहेत पण आपण डायरेक्ट जरी विचार केला तर 25 ने पण ह्या दोन्ही अंकांना भाग जातो हे 25 चोक 100 हे 25 दोन्ही 50 6 होतात 6 वर पुढचा अंक 67 झाले परत 25 दोन्ही 50
पुन्हा 17 होतात, हे 17 आणि हे पुढचे 5, 175 हा अंक मिळतो. परत 25 ने 175 ला कितीचा भाग देता येईल? 25 पावणे 200, म्हणजे 227 हा भागाकार आलेला आहे. 25 ला आपण ज्यावेळी 5675 ला भाग देऊ तेव्हा, आणि 100 ला भाग दिल्यानंतर 4 चा भाग दिलेला आहे. 25 चोक 100. आता 227 हा अंक कुठल्याच पाड्यामध्ये येत नाही. 30 10 300 पर्यंत उजळणी पाठ असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं असेल की हा अंक कोणत्याच पाड्यामध्ये येणारा नाही. मग या 227 ना आपल्याला 5448 ला भाग द्यायचा आहे. तो भागाकार आपण उभ्या पद्धतीने पण करू शकतो. हे 227 हा भाज्य आणि भाज्य 5448. मग पाडा पण तयार करायची पद्धत तुम्हाला माहिती आहे. 227 गुणिले 1 227 1 227, 227 गुणिले 2 227 गुणिले 454. गुणाकार करून पहा तुम्ही. बे 7 14, परत हातचा 1 बे दुने 4 आणि हातचा 1 5 बे दुने 4. परत 227 गुणिले 3 3 आज होते 21, परत हातचे 2 3 दोन्ही 6 आणि हातचे 2 8 3 दोन्ही 6. परत 227 गुणिले 4 हे 4 7 28, हातचे 2 4 दोन्ही 8 आणि 2 10 ला 0, हातचा 1 4 दोन्ही 8 आणि हातचा 1 4 पर्यंतच आपण पाडा या ठिकाणी तयार करू, आणि जर गरज पडली तर आणखी पुढे तयार करायचं. हे 227 ने 54 चा भाग देता येणार नाही. 3 अंकी अंक 544 होतो. हा 544 अंक घेतल्यावर 544 ला कितीचा भाग देता येईल आपल्याला? 454, म्हणजे 2 चा भाग. हे 2 चा भाग 454 वजा करायचे त्याच्यामध्ये. हे 4 वजा 4 0, हे 4 मधून 5 वजा होत नाही. इकडचा उसना हातचा घेऊन 14 होतील. 14 मधून 5 वजा केले 9. परत उसना 1 कमी झाला आणि 4 वजा 4 0. पुढचे 8 घेतले, 908 अंक मिळाला. परत 908 अंक इथं आहे. 227 न बरोबर 908 म्हणजे कितीचा भाग बसतो? 4 चा. हे 4 चा, हे 908 वजा करायचे. हे 8 वजा 8 0 0 वजा 0 0 9 वजा 9 0. भागाकार किती आला? 24. मग हा 24 भागाकार आल्यानंतर ह्या 227 एक 227 आणि 227 ने 5448 ला कितीचा भाग? 24 चा. हे 24. मग राहिलेले अंक म्हणून x बरोबर बघा 24 गुणिले 4, 24 चोक 96. हे 96, म्हणजे त्या गावाची साक्षरता किती टक्के आहे? 96. खाली लिहायचंय गावाची साक्षरता 96% आहे. म्हणजे 5675 पैकी 5448 लोक साक्षर आहेत. म्हणजे किती टक्के साक्षर आहेत? 96%. मग अशाच पद्धतीने तुम्हाला 6वा जो प्रश्न आहे तो तुम्ही घरी सोडवायचा आहे. तुम्हाला होमवर्क म्हणून तो 6वा प्रश्न शाब्दिक उदाहरण ते सोडवायला तुम्हाला ठेवायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 गावं दिलेली आहेत. मग दोन्ही गावामध्ये तरी आपण त्या पुस्तकातला मी प्रश्न वाचून तुम्हाला सांगणार आहे की एका निवडणुकीत जांभूळ गावातील 1200 महिलांपैकी 1080 महिलांनी मतदान केले. 6वा प्रश्न पहा सर्वांनी पुस्तकात. जांभूळ गाव आहे आणि त्या गावामध्ये 1200 महिला आहेत, 1200. त्यापैकी 1080 महिलांनी मतदान केलंय. तर वडगावातील 1700 महिलांपैकी 1360 महिलांनी मतदान केले. म्हणजे 2 गावामध्ये किती महिलांची संख्या आहे आणि त्यांनी मतदान किती केलं याची माहिती दिलेली आहे.
कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे हे विचारलेले. मग तुमच्या लक्षात आलं असेल की जांभूळगाव म्हणून सुरुवातीला लिहायचं आणि त्या जांभूळ गावामध्ये किती टक्के महिलांनी मतदान केलं याची तुम्हाला अगोदर माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर दुसरं वडगाव आहे, त्या वडगावमध्ये किती टक्के महिलांनी मतदान केलं हे उत्तर काढायचे आणि नंतर दोघांची तुलना करायची. कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांची टक्केवारी जास्त आहे, प्रमाण किती जास्त आहे, टक्केवारीवरून सांगायचे की या गावातील टक्केवारी जास्त आहे. मग सुरुवातीला तुम्ही जांभूळगावची महिलांनी केलेली टक्केवारी काढत असताना तिथं तुम्ही x मानून काढा किंवा a मानून काढा. a मानून जर काढली असेल तर वडगावची टक्केवारी काढत असताना b मानून काढा आणि नंतर तुलना करा की जांभूळगावमध्ये सर्वाधिक महिलांनी मतदान केलं की वडगावमध्ये सर्वाधिक महिलांनी मतदान केलं. हे तुम्ही हा प्रश्न घरी सोडवायचा. धन्यवाद.